नमस्कार, मी कौस्तुभ शेलार आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तुम्ही जो प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओंना मला आवडतंय, कमेंट करताय, बघताय, खूप बरं वाटतंय। तर अशाच कमेंट करा, चांगल्या कमेंट करा, नाही आवडलं तर तसंही सांगा। आज आम्ही निघालो एका छोट्याशा ट्रिपला। तर ट्रिपला कुठे चाललो हे तुम्हाला आम्ही उद्या सांगू सकाळी। तुमच्या सगळ्यांचंच आवडतं ठिकाण आहे ते। थोडं डॉक्युमेंटरीचं काम आहे। तर मी, हर्षला आणि सनी आम्ही चाललो आहे। ॲक्च्युली मी आणि सनीच जाणार होतो, पण मग हर्षलाला पण आम्ही आमच्याबरोबर, तिला सुट्टी मिळाली आणि ती पण जॉईन झाली आहे। तर जातानाचा प्रवास दाखवूच आणि उद्या आम्ही कुठे पोचू हे तुम्हाला सकाळी कळेलच। आणि ते तुमचं आवडतं ठिकाण आहे आणि नक्कीच 4-5 दिवस जे आम्ही त्या ठिकाणी आहे तुम्हाला चांगले व्हिडिओज दाखवू, काही ठिकाणं दाखवू। तुम्ही बघा, आनंदी व्हा, आम्हालाही सांगा। चलो तर भेटूया आता जर्नीमध्ये। बाय। चला फायनली मम्मा आम्ही येतो। बाय बाय आजी, बाय बाय। आजीचे डायरेक्ट पाय धरूया। बाय बाय। पप्प्या बिप्प्या येते मम्मा। चला बाय 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 दो ना, बाय बाय। त्या मांजरीला छेडू नको। फायनली निघालो आहे। आमची थोडी लेटची ट्रेन आहे आणि ही पुढत नाही, आम्हाला पुरत नाही, आमच्या बॅगाच ठेवल्या तिघांच्या। तर आता मी निघालो आहे आमच्या कारमधून ठाणा स्टेशनला आणि मग ठाण्यावरून आमची ट्रेन आहे। लवकरच थोडा अर्धा तास निघतोय, कारण ट्रेन लवकर येईल किंवा उशिरा येईल सांगता येत नाही। विसरून गेलो काय बोलायचंय। ट्रेन लवकर नाही येऊ शकत, ट्रेन लवकर येऊ शकत नाही, बरोबर। सॉरी वा काय स्क्रिप्ट आहे बाजूवाले। अरे मी जे मनात येतो ते बोलतो रे। पाऊस पडतोय मस्त ठाण्याला, निवांत। हर्षू चल रे पटापट, बॅग मध्ये पाडशील मला। फायनली ट्रेन चालू झाली आहे आणि वेळेत आली आहे। आता मस्त झोपायचं आहे, स्लीपिंग बेड आहे, उशा पण दिल्यात आणि ट्रेन पण स्वच्छ आहे। सनी मरतोय ट्रेनमध्ये। अरे थांबशील का जरा। हर्षलाला पण मिळाली जागा, ही बघा सगळे झोपले। चलो बाय। आम्ही आता ट्रेन पकडली आहे आणि प्लॅनिंग आत्ता सुरू करतोय। हे बघा कसं काय करायचं। हॅलो, गुड मॉर्निंग। मस्त सकाळ झाली आहे आणि थंडी पण चांगली आहे। ट्रेनमध्ये AC पण फुल आहे, बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे ही ग्लास पण एकदम गार पडलेत। चला आता अर्धा प्रवास झालाय। अजून थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेन की मी कुठे पोहोचलोय, तुमच्या आवडत्या ठिकाणी। मी तुम्हाला काल म्हटलं सगळ्यांचं आवडतंय ठिकाण जिथे मी चाललोय। मस्त भात शेती आहे बघा, डोंगर, छान ढग आले, सगळीकडे हिरवळ आहे। हॅलो गुड मॉर्निंग। फायनली आम्ही पोचलो आहे थिविमला। मी तुम्हाला म्हटलेलं काल की मी तुम्हाला सांगेन कुठे जातोय आणि तुमच्या सगळ्यांचं आवडतं ठिकाण असेल तर आम्ही थिविमला आलो आहे गोव्यामध्ये। आणि गोवा हर्षला
जरा तोंड दाखव. हर्षलाचं गावच गोवा आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही की गोव्यात टुरिस्ट म्हणून आलो. माझं गाव देवगड आहे, गोव्यापासून 2 तासावर. हा पाटसा आहे ना, त्याला आणलं आहे पाकिस्तानमधून, विदर्भातून. त्याचं गाव लांब आहे, तर त्याच्यासाठी गोवा जाणं त्याला भारी वाटतं. गोवा आहेच तसं सगळ्यांना सामावून घेणारं. तर चला आता आम्ही थोडं वेटिंग करतो. आमचा हर्षलाचा भाऊ आहे, त्याची कार आम्हाला येते घ्यायला. तर तो पणजीवरनं निघाला आहे, 1 तास लागेल. तोपर्यंत आम्ही जरा फ्रेश होतो, नाश्ता करू काय माहीत नाही. आणि त्याच्यानंतर एक मस्त ठिकाणी आम्ही जाणार आहे, त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेन. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, चलो. तर आम्ही आता थिवीमधून निघालो आहे आणि फायनली आम्ही कार मिळाली आहे. हर्षलाच्या भावाने आम्हाला कार पाठवलेली, सनी ड्राईव्ह करतोय. आणि आत्ता आम्ही चाललो आहे ज्या ठिकाणी, ते छान असं डोंगरात रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट म्हणता येणार नाही, फार्म आहे. आणि आजूबाजूला खूप त्याच्या निसर्ग आहे, नेचर आहे, बायोडायव्हर्सिटी खूप आहे. खूप सारे पावसाळी प्राणी पक्षी तिथे बघायला मिळतात. तर तुम्हाला अशा छान ठिकाणी मी नेणार आहे. थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेन की आपण कुठे चाललोय. सध्या तरी आम्ही ट्रेनमधून उतरल्यापासून फक्त दूध प्यायलोय, अमूल दूध. त्याच्यामुळे आम्हाला लागले भूक. तर आम्ही छोटंसं छान हॉटेल बघतोय जेणेकरून जिथे हलका फुलका नाश्ता करता येईल आम्हाला. आणि मग पुढचा प्रवास चालू करू. तेव्हा नक्की तुम्हाला सांगू की आपण कुठे चाललो आणि छान व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन. ओके, तोपर्यंत बाय. तर नमस्कार. हा जो आता पूर्ण ब्लॉग राहणार आहे, हा राहणार आहे वाइल्डरनेस रिसॉर्टवर. तर हे रिसॉर्ट जंगलात आहे आणि ह्याचा उपभोग घ्यायला, ह्याचा आनंद घ्यायला आम्ही तिकडे चाललो आहोत. तर तुम्ही पण या आमच्यावरून जास्तीत जास्त मी हा एक्सप्लोर करून दाखवीन. आणि एवढी सुंदर जागा गोव्यात आहे की मलाही माहीत नव्हतं, पण माझी बायको गोव्याची असल्यामुळे तिने ते शोधलं, ओळख काढली आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो की आम्ही कशा प्रकारे जातो. आणि रस्ता पण जंगल बघा, हे पूर्ण फॉरेस्टच आहे. आणि हे म्हणजे खूप बायोडायव्हर्सिटी आहे या फॉरेस्टमध्ये. विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरं, मॉथ, त्याच्यानंतर पक्षी, छोटे छोटे प्राणी, हे बघा फुलपाखरं, खूप सारं इथे सगळं आहे. तर जाणारा रस्ता पण सुंदर आहे, मी तुम्हाला रस्ताही दाखवला आहे. चला आता वेळ न घालवता आपण जाऊया वाइल्डरनेस रिसॉर्टला. तर हे ते रिसॉर्ट आहे वाइल्डरनेस. आता कार पार्किंग मध्ये चाललो आम्ही. वाइल्डरनेस नक्की काय आहे आणि ते रिसॉर्ट कसं आहे हे तुम्ही पुढच्या व्हिडिओत नक्की बघा. माझे अजून 2 व्हिडिओ येतील, विसरू नका, चुकवू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वाइल्डरनेसचा वाईल्ड अनुभव नक्की या व्हिडिओतून बघा.